हॅलो, नमस्कार. सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ. टायमिंग यावेळेत किती झालेली मी पाहिलं नाही, म्हणजे कसं कंटिन्यू कामं चालू असतात किचनमध्ये, तर घडीकडे आपलं लक्ष जात नाही. कंटिन्यू हातात कामं चालू असतात आणि हे वेळेत आवरायचंही असतं. तरी पण बघा, सकाळी थोडीशी घाईगडबड होते मला उठल्यानंतर. लवकर उठलेली आहे तरी पण आज थोडासा लेट मला झाला प्रत्येक कामाला. जी मॉर्निंगची कामं होती ती आवरली. कारण का असं झालं, दिनेशला कॉलेजला जायचं नाही आहे, त्यामुळे दिनेश ज्या दिवशी कॉलेजला जातो ना त्या दिवशी खूप घाईगडबडीने मी स्वयंपाक करते. नंतर मॉर्निंगची कामं सगळी वेळेत होतात. पण दिनेशला जायचं नाही, सुट्टी आहे, त्यामुळे निवांत कामं होती. आणि दीपक 8 वाजता गेलेले आहे, तर त्यालाही मी नूडल्स बनवून दिलेले आहेत. तर आता मी बनवत आहे इकडं कोफ्त्याची भाजी. ही दुधी कालच आणून ठेवलेली आहे. तर बघू शकता, दुधी छान कवळी आहे, मध्ये बी वगैरे झालेलं नाही आहे. अशीच भाजी करण्यापेक्षा अशा प्रकारे कोफ्त्याची भाजी बनवलीला. आता कशी असते दुधीना, कोणती कवळी असते, कोणती निब्बर असते. जर दुधी निब्बर असली तर अशा प्रकारे कोफ्ते बनवून भाजी बनवा, खूप छान बनते, एकदम टेस्टी लागते. अशीच फोडी बनवून जसं रेग्युलर आपण बनवतो तशी बनवली ना तितकी टेस्टी ते लागणार नाही. यामध्ये थोडंसं तामझाम आहे, मेहनत आहे, पण भाजी खूप छान लागते. एकदम हॉटेलसारखी भाजी बनवून तयार होते. तर असं अगोदर इकडे मी मसाला तयार करून घेत आहे. तर लसूण घेतले 10-12 पाकळ्या, एक तुकडा आलं घेतलेला आहे आणि 7-8 मी हिरव्या मिरच्या घेतल्या, वाटून घेतलेल्या आहे. त्यामध्ये धना आणि जिरं टाकून आपल्याला वाटायचं आहे. पण अगोदर मी इकडं जिरं पावडर बनवून घ्यायचं, तर जिरे भाजत ठेवलेले आहे. तर कमी गॅसवरती जिरे भाजत आहेत, तोपर्यंत आपण इकडं मसाला वाटून घेऊ. तर हिरवी मिरची, लसूण, आलं मी बारीक वाटून घेतलं. नंतर 1 चमचा मी धना टाकलेला आहे, साबुत धना टाकायचा आहे. 1 चमचा जिरं टाकलेला आहे. वाटून घेतलेले पेस्ट बनवून ठेवलेली, म्हणजे एकदम बारीक पेस्ट बनवायची नाही, थोडंसं मोठंच वाटून घ्यायचं आहे. आणि हे जे दूध आहे ना, मी अशा प्रकारे खिसून घेतलेले आहे. जे हे एक्स्ट्राचं पाणी आहे त्यामध्ये पूर्णपणे पिळून मी काढलेलं आहे आणि इकडे प्लेटात ठेवलं, म्हणजे नंतर आपल्याला भाजीमध्ये ते घ्यायचं आहे, टाकून द्यायचं नाही, खूप पौष्टिक असतं. तर इकडे जी खिसलेली दुधी आहे ते मी घेतलेली आहे एका बाउलमध्ये, म्हणजे व्यवस्थित आपल्याला मळता यावी. आणि त्यामध्ये जे अद्रक लसणाची आपण पेस्ट बनवलेली होती नाही, तर धने जिरे सगळं टाकून ते मी इकडं थोडं टाकलेलं आहे. म्हणजे जितकं बनवलं त्यामधलं अर्धं टाकलेलं आणि अर्धं ठेवलेलं आहे. अर्धा असल्याला आपल्याला नंतर फोडणीमध्ये ते यूज करायचं आहे. आता टाकूया सुके मसाले. सुक्या मसाल्यामध्ये काय टाकलेलं आहे, लाल मिरची पावडर 1 चमचा टाकला, अर्धा चमचा हळदी पावडर, चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे, 1 चमचा धना पावडर टाकलेला आहे. आणि इकडे मी गरम मसाला पण आणलेला आहे. म्हणजे गरम मसाला मी जास्त यूज करत नाही, पण पहिल्यांदा मी घरी गरम मसाला आणलेला आहे. जास्त प्रमाणात मी सुहाना मसाला भाजीमध्ये वगैरे टाकत असते, पण गरम मसाला या भाजीमध्ये लागतो म्हणून मी मागवला आणि पहिल्यांदा यूज केला. मला तितकी मेजरमेंट समजली नाही याची, यामुळे गरम मसाला खूप झालेला होता. यामध्ये खूप वास येत होता याचा आणि सवय पण नाही आहे तितकी. एकदमच असं वाटलं तर कमी प्रमाणात टाकला पाहिजे, म्हणजे अर्धा चमचा टाकायला पाहिजे होता. तर मी तर किती टाकला, 1 ते 1.5 चमचा टाकला, नुसता त्याचाच फ्लेवर येत होता भाजीमध्ये. तर या भाजीमध्ये गरम मसाला फक्त अर्धा चमचाच आपल्याला टाकायचा आहे. जास्त झाला तर याचा फ्लेवर खूप येतो. आणि नंतर मी थोडंसं ओवा टाकलेलं आहे, मस्त फ्लेवर येतो त्याचा. बिलकुल पाव चमचा हातानं घासून टाकलेला आहे. नंतर आता टाकूया बेसन. बेसन आपल्याला थोडं करून टाकायचं आहे, एकत्र खूप सारं टाकायचं नाही आहे. तर अगोदर मी 3 चमचे बेसन टाकलं, छान मळून घेतलेलं आहे. पण थोडंसं हे वाटत होतं, सैल वाटत होतं, म्हणजे याचे आपल्याला गोल गोळे बनवून घ्यायचे, तसे बनणार नाहीत, म्हणून मी आणखीन 2 चमचे टाकलं, मळून घेतलं. आणखीन इथं 2 चमचे टाकलेले आहेत, म्हणजे पूर्ण बेसन इकडं 6 ते 7 चमचे मी बेसन टाकलं. आणि जिरे पावडर बनवलं पण टाकायचं विसरले, तर अर्धा चमचा जिरे पावडर टाकलेली आहे. आणि छान हे मिक्स करून घेतलं आणि मळून घेतलेलं आहे. आता गॅसवर ठेवूया. कढई दूध पण आलेलं आहे, दूध गरम करायचं आहे. सकाळची घाईगडबड खूप आहे, त्यामुळे कामं मागं पुढं होत आहेत. पण अगोदर दूध गरम करायला ठेवते, कारण गरमीची दिवस आहेत. आणखीन थोडा वेळ दूध असंच ठेवले ना तर खराब होऊ शकतं. तर इकडच्या काउंटर मी दूध ठेवणार आहे, निवांतपणे गरम होत राहील तोपर्यंत मी हे कोफ्ते तळून घेते आणि बाकीची तयारी पण करत आहे. आणि बाबांचं पण आवरत आहे, म्हणजे आता बाबा जेवण करायला बसतील तोपर्यंत भाजी होईल, कारण थोडीशी घाईगडबड होत आहे. सकाळी थोडंसं आमक केलं ना, मग यावेळी खूप लेट होतो मला, तसंच झालेलं आहे आज. तर असं इकडे मी दूध गरम करायला ठेवलेलं आहे आणि इकडे मी कढईत तेल ठेवलेले. तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे आणि गॅस कमी केलेला आहे, म्हणजे एकदम फुल गॅस करायचा नाही, नाहीतरी कोफ्ते व्यवस्थित तळे जात नाहीत. फुल गॅसवर तळवून आपण आतमधून कच्चे राहतात आणि वरून काळपट रंग येतो, म्हणून गॅस कमीच ठेवायचा आहे. आणि कमी गॅसवरती आपल्याला अशा प्रकारे गोल राऊंड शेपमध्ये कोफ्ते छोटे आकारामध्ये बनवून तळून घ्यायचे आहेत. थोडासा वेळ लागतो याला, तोपर्यंत आपण बाकीचा मसाला बनवून घेऊ ग्रेव्हीसाठी. अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पैंजण घेतलेली दाखवलेली होती, तर तुम्ही विचारत होता की ताई केवढ्याला पडलेली आहे. तर अगोदरची माझी जुनी पैंजण देऊन ते आणलेली आहे, म्हणजे हे म्हणत होते 5 तोळ्याची आहे ती. म्हणजे मी काही गेलेली नव्हते, जी अगोदरची पैंजण माझ्या पायात होती चांगलीच होती, तरी पण थोडासा काळा रंग त्याचा झालेला होता आणि जिजायलासारखी झालेली होती. तर हे म्हणत होते ते पैंजण दे, ते देऊन मी दुसरी घेऊन येतो. म्हणजे त्याची काही जास्ती किंमत आली नसावी मला असं वाटतं, म्हणजे पूर्णपणे जिजून जाते आपण पायात घातल्यानंतर, सोनं असो किंवा चांदी असो. तर म्हणत होते अर्ध्याला अर्धसुद्धा निघालेलं नाही आहे त्याचं. ते घालून दुसरे 3,000 रुपये देऊन 5 तोळ्याची पैंजण घेऊन आलेले आहे. छान आहे. तर इकडे दूध पण गरम झालेलं आहे, गॅस बंद केलेला आहे. तोपर्यंत कोफ्ते पण व्यवस्थित
तळलेले आहेत, बघू शकता रंग छान डार्क आलेला आहे. म्हणजे कमी गॅसवर निवांत हे कोफ्ते तळून घेतलेले ताटात काढून ठेवले. आणखीन मी इकडे जे बाकीचं बेटर आहे त्याचेही कोफ्ते बनवून घेते. हे पण निवांतपणे तळत राहतील तोपर्यंत पटकन मी एक कांदे जे आहेत ना खूप सारे मी कट करत आहे. तर म्हणजे ग्रेव्हीसाठी नंतर टमॅटोही घ्यायचे आहेत, पण टमॅटो नाही आहेत माझ्या लक्षातच राहिले भाजी बनवण्या अगोदर. पण आता बघूया, 2 टमॅटो चटणीसाठी ठेवलेले होते, थोडासा रंग हिरवा आहे तेच घेणार आहे. आता या वेळेमध्ये दिनेशी जायचं मन नाही आणि यावेळेत ठीक नसतं मार्केटमध्ये काय असं म्हणतो. म्हणजे इव्हनिंगच्या वेळेस सगळं ताजं येतं आणि त्याच वेळेत तो जाणार आहे. आता त्याचं जायचं मन नाही, असतात पण जात नाही, काहीतरी नेहमी सांगत बसतो. असो इकडं कांदा घेतले, म्हणजे सगळे कांदे अशा प्रकारे मोठे मी कट करून घेतलेले आहेत. आणि इकडं कोफ्ते हे मी परतत आहे, म्हणजे छान उलटपलट करत आपण तळू ना छान फ्राय होतात आतमधून. तर कोफ्ते तळत आहेत तोपर्यंत आपण इकडं हे कांदे बारीक मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत. तर जे छोटं भांडं असतं ना मिक्सरचं त्यामध्ये मी कांदे टाकलेत, पाणी वगैरे काही टाकायचं नाही, असंच कांदे आपल्याला बारीक वाटून घ्यायचे, व्यवस्थित पेस्ट बनली जाते. तर बघू शकता छान कांदे वाटून झालेले आहेत. आता टमॅटो ही अशाच प्रकारे ग्रेव्ही बनवायची, पण त्या अगोदर आपण इकडे तडक्याची तयारी करूया. आणि कोफ्ते पण फ्राय झाले की नाही तीही बघत आहे आणि दिनेशला इकडे दूध पण देत आहे. म्हणजे संघ कामं होत आहेत, धावपळ असते यावेळेत खूप आपली. म्हणजे सकाळी 5 वाजता मी उठत असते, जी मॉर्निंगची कामं यामध्येच येतात, घरची साफसफाई यामध्येच येते, देवपूजा स्वयंपाक पाणी हे सगळं करजोपर्यंत सकाळचे 11 साडे 11 कसे वाजतात मला अजिबात कळत नाही. एक टाईमचं जेवण सगळ्याचं होईपर्यंत नुसती धावपळ असते, हे काम ते काम चालूच असतं माझं कंटिन्यू. तर इकडे दूध पण दिनेशला दिलेलं आहे आणि कोफ्ते तोपर्यंत छान फ्राय झालेले ते बघू शकता. सगळे कोफ्ते मी काढून घेतलं. कढईमध्ये तेल थोडंसं जास्त आहे तर तेल मी यामधलं काढून घेत आहे. फक्त 2 चमचे तेल मी कढईत ठेवलेलं आहे, म्हणजे या भाजीसाठी पुरेसं आहे इतकं तेल. आता टाकूया यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे आणि खडे मसाले पण मी घेतलेले आहेत. तर 2 तेजपत्ते छोटे टाकलेले आहेत, मस्त फ्लेवर येतो. आणि सुक्या 4 लाल मिरच्या घेतलेल्या आहेत. नंतर लवंग इकडे 3-4 लवंग टाकलेले, ती विलायची पण टाकू शकता, मी फक्त 4 लवंग टाकलेले आहेत आणि 3-4 सुक्या मिरच्या टाकलेल्या आहेत. आता टाकूया थोडंसं हिंग, फक्त चुटकीवर हिंग टाकायचं, मस्त फ्लेवर येतो हिंगचा या भाजीमध्ये. आणि हे जे वाटण आपण करून ठेवलेलं होतं, अद्रक लसूण हिरवी मिरची, परत यामध्ये जिरा आणि धनं पण आपण टाकलेलं आहे, ते पेस्ट यामध्ये टाकायची पूर्णपणे, म्हणजे 1 ते 1.5 चमचा आहे. परतून घेतलं. नंतर यामध्ये टाकूया कांदा आणि बाबांचा आवरलेले बसलेले आहेत. आता पटकन भाकर पण बनवायची आहे, थोडीशी घाईगडबड या वेळेत खूपच झाली माझी. असो इकडे जे आपण कांदा वाटण केलेला होता पूर्णपणे टाकलेला आहे आणि संग 2 चमचे बेसन पण टाकलेलं आहे, मस्त फ्लेवर येतो आणि ग्रेव्ही पण छान थिक बनून तयार होते. बेसन टाकून परतून घेतलेलं आहे. आता टाकूया सुके मसाले. तर सुक्या मसाल्यामध्ये 1 चमचा धना पावडर, 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळदी पावडर टाकलेले आहे. परतून घेऊया. आणि हे जे पाणी आपण ठेवलेलं होतं दुधीचं, ते पाणी यामध्ये आपल्याला टाकायचं आहे, म्हणजे मसाले करपणारे नाहीत, व्यवस्थित भाजले जातील. या प्रोसेसमध्ये गॅस कमी केलेला आहे. सगळं व्यवस्थित मी मिक्स केलं आणि थोडा वेळ असंच ठेवायचं, आपल्याला मसाले व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. जेव्हा भाजी बनवायची ना मसाले व्यवस्थित भाजले की भाजी आपली टेस्टीच बनते. संग सगळा पसाराही मी आवरत आहे, जे भाजी बनवण्यासाठी घेतलेला होता. खडे मसाल्याचा डब्बा आहे, मसाला डब्बा आहे, हे ते सगळे डबे मी जागेवर ठेवत आहे. असं ठेवलं ना आपण जेव्हाच्या तेव्हा उचलून तर खूप सारा पसाराही होत नाही, नाहीतर किचनमध्ये खूप पसारा झाला की कामं करावीशी वाटत नाहीत. तर इकडे हा मसाला व्यवस्थित भाजलेला आहे. आता टाकूया टमॅटो ग्रेव्ही. तर इथं 2 टमॅटो मी मिक्सरला बारीक फिरवून घेतलेले आहेत आणि ही पेस्ट यामध्ये आपल्याला टाकायची आहे, छान परतून घ्यायचं आहे. आणि इकडं मी दूध गरम झाल्यानंतर लगेच भात बनायला ठेवलेला आहे. भातही बनलेला आहे, म्हणजे कुकरला 2 शिट्या झालेल्या आहेत, भात व्यवस्थित बनून तयार आहे. तर आता पटकन मी भाकरीची तयारी करत आहे. कणिक पण मळायची आहे, मला चपात्याही बनवायची आहेत, पण अगोदर भाकरी, बाबा चपाती खाणार नाही तर त्यांच्यासाठी भाकरी बनवते. तिकडे हे मसाला व्यवस्थित भाजला जात आहे तोपर्यंत मी पीठ वगैरे घेते. किचन कॉर्न स्वच्छ धुवून घेतलेला आहे मी, सगळा पसारा आवरलेला आहे. आणि इकडे ज्वारीचं पीठ मी चाळून ठेवलेलं आहे. तर आता चाळायची गरज नाही, ज्यावेळी अशी घाईगडबड असते ना त्यावेळी पीठ चाळायला असलं तर आपल्याला थोडंसं लवकर होतं, आवरलं जातं. म्हणजे या सगळ्या एकदम छोट्या गोष्टी आहेत. पिठं चाळून ठेवणं, डाळी नीटनेटकं करून डब्यात ठेवणं. सकाळी ना मॉर्निंगची खूप धावपळ होऊन जाते आपली, टिफिन वगैरे रेडी करायचं असतं सकाळी लवकर. मग त्या वेळेमध्ये सगळं रेडी असलं ना, हे तयार असलं ना, खूप फास्टमध्ये थोडंसं इझिली आपले कामं होऊन जातात. तिकडं पीठ मी मळून घेतलेलं आहे ज्वारीचं आणि तवा मी इकडच्या काउंटरवर ठेवला. म्हणजे तसंही दररोज भाकरी मी इकडंच बनवते, जमतच नाही इकडचे, गॅसची जी आग आहे ना खूप कमी येते, भाकर व्यवस्थित शेकली जात नाही. आणि इकडे हे जे मसाले आहे ते पण व्यवस्थित भाजलेलं आहे. तर नंतर मी यामध्ये अर्धा तांब्या पाणी टाकलेले, म्हणजे 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे. छान मिक्स केलं आणि 1 उकळीचा वेट करूया. या पाण्याला उकळी आली की आपल्याला हे जे कोफ्ते आहेत ते त्यामध्ये टाकायचं आहे, म्हणजे एकदम छान ही भाजी बनते. पण या वेळेमध्ये घाई गडबड झाल्यामुळे सरळ मला दाखवता आलेलं नाही, जमलं नाही, थोडीशी धावपळ झाली माझी.
असो, इकडे मी भाकर थापून घेतलेली आहे आणि तवा व्यवस्थित गरम झाल्यानंतर भाकर यावरती टाकायची आहे. पटकन पाणी फिरवून घ्यायचं आणि भाकर पलटून घ्यायचं आहे. इकडच्या साईडला भाकर व्यवस्थित शेकायची आपल्याला. आता घडीकडला उलटपलट करायचं नाही, नाहीतर भाकर व्यवस्थित फुलली जात नाही. आणि तशाच प्रकारे इकडे मी दुसरी भाकर पण थापून घेते. म्हणजे सगळ्याच दिवसभराच्या भाकरी आता यावेळेत मी बनवून घेते आणि नंतर कणिक मळणार आहे चपातीसाठी. म्हणजे दीपक देण्यासाठी चपात्या बनणार आहेत आणि पाक पण आणलेला आहे. पाक कसं असतं, जसं घणा धरतात बघा, आता आजकाल घणा धरणं कमीच केलेले नाही आहे. ते अगोदर होतं जेव्हा मी लहान होते, तेव्हा माझे बाबा पण जात होते घण्यामध्ये. 1-1 महिना 2-2 महिने ते घणे चलायचे, गूळ काढायचं, पाक, नंतर हे चिकी बनवायची. खूप छान होत होतं. पण आता ते घणे बंद झालेले. पण म्हणत होते कुठंतरी यांच्या मित्राच्या घरी घणा धरलेला आहे, पाक आणलेले आहेत. तर पाक आणि चपाती खूप छान लागते. आणि खूप जणांना पाक काय आहे ते माहितीही नसावं, कारण आजकाल हे पाक काय आहे, गूळ काय आहे हे जास्ती प्रमाणात माहीतच नसतं. म्हणजे अगोदर घणे होत होते सगळ्यांच्या शेतामध्ये, तर घरच्या घरी गूळ, पाक जे पाहिजे ते भेटून जात होतं. ऊसाचं रस सगळं भेटायचं. पण आता हे सगळं कमी झालेलं आहे. सगळे ऊस जे आहेत ना फॅक्टरीला जात आहेत, त्यामुळे हे सगळं कमी झालेलं आहे. कोणीतरी चुकून एखादा व्यक्ती घरच्या घरी घणा धरतो आणि पाक, रस, गूळ सगळं भेटून जातं. तर असो, इकडं जे पाण्याला उकळी आल्यानंतर कोफ्ते टाकले मी, व्यवस्थित मिक्स केलेले, शिजवून घ्यायचं आहे थोडा वेळ. बघू शकता कोफ्त्याची भाजी एकदम मस्त झालेली आहे. तोपर्यंत मी भाकरी पण बनवल्या आणि बाबांना जेवायला पण वाढलेलं आहे. म्हणजे भाजी अर्धीवट झालेली होती. जसं कोफ्ते टाकले थोडा शिजली आणि पटकन वाढलेली. म्हणजे वेळ खूप झालेली होतं. टायमिंग 9:30 झालेलं आहे आता. तर अगोदर बाबांना जेवायला वाढलेले होत आहे. त्यांचं जेवण म्हणजे आंघोळ झाल्यानंतर चहा वगैरे घेत नाहीत, फक्त जेवण असतं बाबांचं. त्यामुळे त्यांना वेळेत जेवायला वाढलेलं आहे. आणि आज देवपूजा राहून गेली या सगळ्याच्या नादामध्ये. दररोज सकाळी लवकर पूजा करत होते, पण आज खूप लेट झालेलं आहे मला पूजा करायला. तर असो, आता देवपूजा करून घेते. म्हणजे स्वयंपाकाचं काय होतं ते झालेले, भाकरी, भाजी सगळं बनवलं मी. तर बघू शकता भाजी खूप छान झालेली आहे. खाण्यासाठीही तितकीच टेस्टी ही भाजी बनलेली आहे. तर आता पटकन देवपूजा करून घेऊ. चहा पण मी बनवलेला नाही आहे. ह्या घाई गडबडीत भाजीच्या नादामध्ये चहा पण बनलेला नाही आहे. तर असं आता मी चहा बनवून घेत आहे. तर दूध गरम करून ठेवलेले, दिनेशला प्यायला पण दिलं आणि माझ्यासाठी इकडे चहा बनवत ठेवत आहे. आणि तोपर्यंत मी देवपूजा करून घेते. तर देव सगळे उचलून मी किचन काउंटरवर ठेवलेले आहे. पाणी वगैरे मी सगळं पंचात भरून घेतलेलं आहे. देवांना स्नान घालते. म्हणजे टायमिंग 10-10:30 झालेले आहेत आता. तुम्ही म्हणसाल तर इतका लेट का पूजा करायला, तर आज खरंच खूप लेट झालेलं आहे मला. तर असो, जोपर्यंत चहा उकळत आहे तोपर्यंत मी देवांना स्नान घालते. म्हणजे कमी गॅस करून ठेवले, निवांतपणे चहा बनत राहील. तोपर्यंत मी देवांना स्नान घालते. देवपूजा नाही ते ना, घर खूप सुनं वाटतं. एकदम असं वाटतं काय विसरली की काय झालं की असं वाटतं असतं मला. कारण सवय झाली. सकाळी लवकर देवपूजा केली, देवासमोर दीप प्रज्वलित केला, धूप लावली ना, खूप छान वाटतं. एकदम मनाला प्रसन्न वाटतं. आणि जी काम आपण करतो ना, खूप एनर्जीफुल करत असतो, कारण मन प्रसन्न राहतं आपलं, छान वाटतं. पण ज्या दिवशी देवपूजा करायला लेट झालो ना, त्या दिवशी खरंच बघा कुठलंच काम करायला मन लागत नाही. तर देवपूजा झालेली आहे. देवांना स्नान घातलं, देवपटावर विराजमान केलेले आहे. हळदी, कुंकू, चंदन लावलेलं आहे. फुलं वाहिलेले आहेत. फुलं दिनेशच घेऊन आलेलं आहे. फुलं आणण्यासाठी मी गेलेली नाही. झाड भरून फुलं लागलेली. तितकी गरमी आहे तरी पण सकाळी लवकर सगळ्या झाडांना पाणी मी देते, म्हणून सगळ्या झाडामध्ये अशी भरभरून फुलं लागलेली आहेत. खूप सुंदर आहेत. तर देवपूजा झालेली आहे. देवा लावला, धूप लावलेली आहे, ओवाळून घेतलं, घंटी वाजवली, देवाचे दर्शन करून घेतलेले आहेत. आता आलेली बाहेर तुळशीपूजन, उंबरापूजन झालेलं आहे. आणि दिनेशला इकडे भात दिलेले आहे. भात, तूप, साखर खात आहे. म्हणजे भाजी तर बनलेली आहे कोफ्त्याची, पण भातासोबत वरण आवडतं याला. तर असो, इकडं काय झालेलं आहे बघू शकता. हे जे मी इथं कुंडा ठेवलेला होता, जे ग्लासचा होता, त्यामध्ये मी फुलं घालून ठेवलेले होते. ते पडला हवा लागून, म्हणजे चिटकवलेलं होतं अगोदर, नंतर ते गेलेलं आहे आणि ते हालत होतं. मीही लक्ष दिलं नाही. हलून इतकी हवा असते ना भयानक, समोरून एकदम हवा येते, तर लक्ष दिलं नाही मी. ते हलून खाली पडलं आणि पूर्ण त्याचा चुरा झालेला आहे. बघू शकता घरभर काच झालेला आहे. तर ते अगोदर मी काच भरलेला आहे. आणि जे फ्लावर होते ते पण घरभर झालेले होते, ते पण कवरमध्ये बांधून ठेवले. आता मी इकडे चहा बनवणं, म्हणजे चहा तर बनलेलाच होता अगोदर मी ते सगळं काच जे होते ना ते अगोदर काढले, कारण पूर्ण चुरा घरभर झालेला होता. आणि कुणाचा चुकूनही पाय पडला ना, ते काच आपल्या पाय शिरला, खूप पंचायत होते. अगोदर ते काढलं, साफसूफ करून घेतलं पूर्ण घर. आज सकाळी इतकं नुकसान मात्र झालेलं आहे, ते गुलदस्ताच तुटून गेला आणि सगळे फ्लावर त्याचे वेगळे झाले. तर असं हे जे माशाचं आहे ना, जे फिश यामध्ये आहेत, ते एक वेळा तिकडे एक वेळा इकडे आम्ही त्याला बदलत आहोत. कारण तिथं ठेवलं तर दिनेश म्हणतो मम्मी इथं ठीक वाटत नाही, टी टेबलवरती ठेवूया. तर आता टी टेबलवरती आणून ठेवलेलं आहे. तर हे सगळं आमचं चालू होतं, हे ते आपापलं सगळ्यांचं. तोपर्यंत दीपकी कॉलेजून आलेला आहे, म्हणजे आज थोडंसं लवकरच घरी आलेला आहे, कारण आज शिवजयंती आहे. शिवजयंतीच्या सगळीकडे सुट्ट्या आहेत, पण या दोघांनाही सुट्ट्या नव्हत्या. होतं कॉलेज 1-1 तास होतं. दिनेश गेलाच नाही, दीपक जाऊन आलेला आहे. तर असो, दीपक बघत आहे आल्यानंतर की हे फ्लावर कसं फुटलं मम्मी, काय झालं म्हणत होता. थोडा वेळ दिनेशच फोडला असावा. नाही, ते हवा लागून ते हलून खाली पडलं आणि फुटून गेलेलं आहे.
तर सो आता मी काय करत आहे तर वरण बनवत आहे. तुम्ही चालताय भाजी तर बनवली, घंटा झाला भाजी बनवत होतीस, आणखीन वरण का बनवत आहे. तर दिनेशला भातासोबत वरणच पाहिजे, भाजी न म्हणत होता. इतकं केलं मी तरी पण माझी मेहनत बेकार गेली. मी विचार केला होता सकाळी भाजी बनवली, आता वरण वगैरे बनवायची मला गरज पडणार नाही. पण वरण इतकं फेवरेट आहे ना यांचं की ते एक दिवसही नाही केलं ना कोणाचं पोट भरणार नाही. कसलीही भाजी बनवा तुम्ही. तर असं इकडं मी डाळ कुकरला लावली, डाळ शिजलेली आहे. फक्त 2 शिट्ट्याला डाळ शिजते तुरीची. आणि यामध्ये मी चिंचेचा पल्प आणि मसाले टाकलेत, म्हणजे लाल मिरची पावडर, हळदी पावडर, मीठ हे सगळं टाकलं, घोटून घेतलं, चिंचेचा पल्प टाकलेला आहे, तयारी केली. आणि इकडं मी कांदा लसूण सगळी तयारी केली आणि वरणाला फोडणी टाकलेली आहे. नंतर मी मसाला टाकला. वरणाला एक उकळी येत आहे तोपर्यंत मी कणिक मळून घेते, म्हणजे चपात्या पण बनणार आहेत. आणि मला आज मिरचीची देठं पण काढायची. मिरच्यावरती मी उन्हाला टाकून आले. काल थोड्याफार देठं काढलेले आहेत, आज पूर्णपणे काढणार आहे. म्हणजे 5 किलो मिरच्या आहेत, त्यामध्ये वेळी लागणार आहे. मिरच्या सगळ्या देठं काढून मी अगोदर वाटाय देणार आहे. म्हणजे एक वेळा मिरचू बनला आणि डब्यात भरून ठेवलं की टेन्शन फ्री राहतो आपण. आणि उन्हाळी कामं करायला मी सुरुवात केलेली आहे. तुम्ही म्हणत होता की ताई मसाला वगैरे बनव, शेअर कर, म्हणजे उन्हाळी कामं जे जे करशील सगळे शेअर कर. तर होत आहे, पूर्णपणे शेअर करणार आहे. मी सुरुवात केलेली आहे आतापासून. पण अगोदर घरची साफसफाई होत आहे. म्हणजे आता नव्याची पौर्णिमा आहे, नवं चढवायचं आहे मला. तर ही सगळी कामं झाल्यानंतर जीही पापड वगैरे बनवायचं आहे, मसाला बनवायचा आहे, सगळं मी शेअर करणार आहे. इकडं वरण बनलेलं आहे. नंतर भांडी जितके झाले होते सगळे मी क्लीन करून घेतले, किचन कोण स्वच्छ पुसून घेतलेले आहे. चपात्या नंतर बनवणार आहे, अगोदर मी कपडे धुवून घेते. खूप भयानक ऊन आहे या वेळेमध्ये, म्हणजे पूर्ण दुपार झालेली आहे. दुपारचे 12:30-1 वाजलेले. त्यावेळेत ऊन खूप भयानक होतं. दिनेशचं काय चालेल, सगळ्यांचं आपापलं चालू आहे. इकडं दीपक वरती काहीतरी काढाकाढी करत आहे. दिनेश इकडं काहीतरी ते विमान करतात, विमान करून ठेवतो, खूप आवडतं त्याला, ते चालू आहे त्याचं. नंतर मी आलेले कपडे धुण्यासाठी, बघू शकता ऊन खूप भयानक आहे यावेळेत. पटकन कपडे धुवून घेते. आणि कपडे इतके राहतात ना की पटकन होतच नाही, ते पूर्ण आरामात 1-1.5 तास मला लागत असतो धुण्यासाठी. असो, नंतर मला चपात्या बनवायच्या आहेत, मिरची देठ काढायची आहेत. दिवसभराची जे जे कामं आहेत ना, पूर्ण सकाळीच विचार होतो की आज ही कामं मला करायची आहेत, तेव्हाच कामं वेळेत होतात आपले. दीपक इकडं काय करत आहे, तरी मोगऱ्याचं जे वेल आहे ना, खूप असं झालेलं, खूप मोठं झालेलं आहे, खूप भयानक झालेलं आहे आता. तर थोडंफार कट केलं तरी ठीक आहे, पण जमत नाही आहे, ते करता येत नाही, एकदम वरती आहे. तर त्याला वरती बांधायचा प्रयत्न करत आहे, कारण गेट व्यवस्थित वळता येत नाही. जे मेन गेट आहे ना त्यावरतीच पडत आहे ते, आणि अडकत आहे. आणि दररोज एक 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 असं तुटत आहे त्याचं वेल. त्यामुळे दीपक ते व्यवस्थित बांधत आहे साईडला. तोपर्यंत मी कपडे धुवून घेतला. नंतर इथं आता शिडी लावलेली आहे, त्या शिडीवरती दोघं भाऊ वरी चढून काय काय करत आहेत उद्योग, त्यांनाच माहिती. सुट्टी दिवशी असं चालू असतं. इकडे एक मोगराचं वेल आहे, ते पण वरती बांधले असं पिळ्या पिळ्या घालून, म्हणजे ते तरी त्या गेटवरती येऊ नये, हे प्रयत्न यांचा चालू आहे. तोपर्यंत माझे कपडे धुवून झाले. सगळे कपडे इथंच हाडकू घातले मी, म्हणजे झटपट कपडे हाडकले जातात. इथंच खूप गरमी आहे. आणि टावेले सगळे मी आता घडी घालून ठेवत आहे, म्हणजे सकाळच्या वेळेतच मी हवेत टाकलेले होते. आता यावेळी सगळं घडी घालून ठेवायचं एक एक एक. आता दुपारच्या कामाला सुरुवात झालेली आहे. तर असं हे सगळं होत राहील. तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, पहिल्यांदा बघत असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा, आणि कमेंट करूनही नक्की सांगा. बाय बाय, टेक केअर, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.